हॅलो हॅलो नमस्कार. हा 11 वाजेपर्यंत आहे, 15 मिनिटात अजून. अरे माफ झाली 15 मिनिटं, पहिल्यांदाच भेटली एवढी. भागाला भाग. आता चिल्ड्रन बोलताना चिल्ड हा शब्द आला, थोडासा कोंबडा फुटला, मला जरा पाण्याचा प्रॉब्लेम आहे. आता गंमत अशी, त्यांनी कधी पण माझ्यासोबत इंग्लिश बोलायला बसावं. आता शाहीर आमचा त्यांचा वेळ असेल त्यानुसार इंग्लिश बोलत असतील, मला तरी कधी पण बोलावं आपण इंग्लिश बोलतो. आता गंमत कशी, आम्ही जर लांडोर गावला तर तुम्ही लांडोरे गायची बक्षीस आले थांबा. श्री कृष्ण कोलापटे, श्री प्रवीण कोलापटे, निलेश कोलापटे, राहणार ठाणे, गाव नवदे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे ऋषिकेश झोरे, हरदखळे गाव 100 रुपयाचं पारितोषिक. तर त्यामध्ये आधी आलेत तर पैसे आलेत तर संजय पांडुरंग मोरे, मुक्काम पोस्ट साखरोली, तालुका खेड यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लांबोरी भवन्स. धन्यवाद, थँक्यू. आता बारी आपण उत्तमरित्या सादर करण्याचा प्रयत्न केलाय. शायरांनी पण उत्तमरित्या बारी सादर केली, काही कमरेकरांचं नाही किंवा काही नाही. पण शायर एक लक्षात ठेवा, आईला कापायला तुम्ही कापा, गणाला चाल द्यायची ती द्या, पण तेव्हा द्या जेव्हा तुमच्या समोर मी गण तो सादर करेन. असं उदारीवर गोवा असं घेऊ नका हमालीसारखं. मी शब्देवर घेऊन सांगतो, हा गण आईचा गण शाहिरांसमोर मी कधीच गायलेलं नाही, एकदाही नाही. यांचं कसं असतं, बाहेरचं काही चाललंय ना तिकडनं आपल्या अंगावर खेचून घ्यायची सवय त्यांना पहिल्यापासून. एकदाच आयुष्यात मी हा गण गायला स्टेजवरती राजेश निकम यांच्या समोर, एकदाच गायला आयुष्यात. त्याच्यानंतर त्या फरमाईश आल्या. ते म्हणतात की फरमाईश आलेला तुम्ही घ्या, आणि त्या फरमाईश आल्यापैकीच मी गायला, आणि त्यांना त्याचा भाग घेऊन झालेले आहे. आईला देणारा तो गणपती आहे म्हणजे श्रेष्ठ गणपती. मग ते परत म्हणतात, अरे जन्मदात्री आई आहे, अहो सगळं मान्य आहे, पण इथे भाग मांडताना आपण मग तो गणपती श्रेष्ठ सांगणार. आणि त्याच्यावरती सांगतात, आई म्हणतात काय नको लेखा तू ये. बरोबर आहे, पण हे एक लक्षात द्या, तुम्ही जे शब्द बोलतो ना आईला कापणं किंवा काय, ज्या वेळेला आपलं लेकरू 4 वर्षाचं आपल्या साजात बसतंय, तुम्ही त्यांना चांगले संस्कार देताय, त्याच्या समोर त्याचा बाप जेव्हा असा गातो ना त्यावेळेला जबाबदारीने गायला पाहिजे. त्याला अजून त्या लेकराला काही कळत नाही, पण आपलं लेकरू ज्या वेळेला आपल्यासोबत असतं, जे तुमच्याकडून घेणार आहे. कारण मला माहिती आहे तुमची पात्रता काय, तुम्ही किती श्रेष्ठ आहात, त्याच्याबद्दल तुमचा सन्मान राखणारच आहे. मात्र बोलण्याच्या ओघात ज्या तुम्ही काही गोष्टी बोलता ते करू नका. तुम्ही येताय हळूहळू आपल्या जागेवर येताय आणि त्याचा सन्मान करतो मी. त्याच्यानंतर ते म्हणतात की बर्बादी करेन तो परमेश्वर आहे. कोणाला बर्बाद करायचा आहे, कुणाला काय करायचं तो परमेश्वर आहे. तुमच्याकडे तेवढी अजून ताकद नाही. तुम्ही एक साधा माणूस आहात, ज्या निसर्गात फुकटचा ऑक्सिजन मिळतो तो घेता, शरीर ते कार्बन डायऑक्साईड म्हणून बाहेर टाकतं, त्याच्यामुळे आपण जिवंत आहोत. त्याच्यामुळे तुमच्या हातात तसलं बर्बादीचं काही नाही. आपण धागाला भाग देऊया आणि बारी करू. त्याच्यानंतर थांबा, अजून हाय काहीतरी बोलले. आता मला सांगा मंडळी, लांबोरे हा शब्द मराठी व्याकरणात फुटत नाही. लांब दाढीचा हाय, लांबड्या म्हणतो आपण त्याला, पण लांबोऱ्या म्हणून फुटत नाही. लांबोऱ्या म्हणून शब्द वाचलाय तुम्ही व्याकरणात किंवा मराठी भाषेत? यांना माझ्या लांबोऱ्यावर म्हणायचं, तुम्ही डायरेक्ट विकास लांबोरे म्हटलं तरी प्रॉब्लेम नाही, त्याच्यावरून कळतं तुम्ही काय लिहिताय ते. तुम्हाला लांबोऱ्या म्हणायचं असेल तर लांबोऱ्या शब्द मात्र नाही, लांब लांबड्या म्हणा, लांबोऱ्या कुठत नाही. आपण त्यांच्या भागाला भाग देऊया, घ्या. ते म्हणतात आम्ही जर मोर गायला तुम्ही लांडोर गायची. आता मी घुबड गातोय. घुबड पुल्लिंगी, स्त्रीलिंगी की नपुसकलिंगी तुम्ही ठरवा. गातो विषय रामायणातला, घ्या. दिला इशारा, अरे दिला इशारा, राजनीती ही घ्यावी तपासून. अरे दिला इशारा, राजनीती ही घ्यावी तपासून. अरे सावध हाय मी सावध हाय या घुबडापासून. अरे सावध हाय मी सावध हाय या घुबडापासून. सावध हाय मी सावध या घुबडापासून. सावध हाय मी सावध हाय या घुबडापासून.
शस्त्र रावणास चालवाया, रावणास चालवाया, रावणास चालवाया. हे उलूक शस्त्र जे आहे ते घुबडापासून प्रेरणादायी असलेलं शस्त्र आहे. शाहीर आहे का? तो सावध सुग्रीव प्रभू राम रायाला, होते उलूक शस्त्र रावणास चालवाया. रावणास चालवाया. स्त्री हट्टा पाही विध्वंस हो केला, राम विजयी झाला रावण कर्मान मेला. रावण कर्मण मेला, रावण कर्मण मेला. खोट्या कपाळी तोटा त्याची बुद्धी व नासून, खोट्या कपाळी तोटा त्याची बुद्धी व नासून. सावध हाय मी सावध हाय या कुबडापासून, सावध हाय मी सावध हाय या कुबडापासून. सावध आहे मी सावध आहे या घुबडापासून, सावध आहे मी सावध आहे या घुबडापासून. त्याच्यानंतर त्याने गवळणीचा भाग दिला. आता आम्ही काय ह्याच्यासारखं कटिंग नाही म्हणत, ते कापलं पण नाही म्हणत, भागाला भाग म्हणतो. त्याच्यामुळे ना त्रास होतो. आता विषय कसा की गवळणीचा भाग तो कृष्ण सांगतो, तुला हा गुरुमंत्र दिला, तुला विवेक बुद्धीची ज्ञान दिली, जाणीव दिली, मात्र तुला जसं करायचं तसं जातेस करतेस. तुला सांगितलं त्या गोकुळात जाऊ नकोस, सॉरी मथुरेला जाऊ नकोस, तरी तू जातेस. मग आता तू तुझ्या कर्माची फळं भोग, तुला जसं वागायचं तसं वाग, असा तो श्रीकृष्ण म्हणतो. तो माझा भाग होता. आणि हे काय म्हणते, खालेल्या पानानं तोंडाच्या घाण्यानं. अरे कृष्ण काही करेल. 119 वर्ष जगला श्रीकृष्ण, 119 वर्ष जगला. प्रत्येक मिनिटाचा प्रत्येक सेकंदाचा त्याने हिशोब दिलाय. पाप पुण्य काय असतं आणि पृथ्वीचा भार काय असतो, त्या भाराचा अणुरेणू त्याने आपल्या अंगावर घेतला. तो काही करेल. त्यानं काय केलं म्हणून तू त्याच्या नादाला लागू नको. तुला जसं करायचं तसं तू कर, असा तो कृष्ण म्हणतोय. काही आपल्या वडाची साल होत्या त्याला लावू नका तुम्ही. आता दुसरं घेऊया, एक काल्पनिक विषय, एक भागाला भाग शास्त्रात दिलेला आहे. आता लांबोर या नावाने घेतलेला आहे. आपण पण थोडं व्हायचं जाऊया. आणि त्या कसं असतं, मोर आणि लांडोर यांचा संभोग होते. शायरीने सांगितलं त्या अश्रूच्या धारा आहेत, त्याचा भाग मी देतो. आता गंमत कशी, जो मोर असतो तो पिसारा फुलवतो, पुरुष पिसारा फुलवतो सुंदर. लांडोरीला तो अधिकार नाही. लांडोरीने यायचं आणि गप्पाने जायचं. तुला पिसारा फुलवायचा अधिकार नाही, आणि तो अधिकार फक्त या मोराला आहे. आणि काय गातोय, अग फुलवी पिसारा गोरी बेटी नाही आया, फुलवी पिसारा हा मयूर सारा. अग फुलवी पिसारा हा मयूर सारा, गर्भ हा सोसून अश्रुधारा. फुलवी पिसारा हा मयूर सारा, गर्भ हा सोसून अश्रुधारा. जरा पानं दिलं जरा ठसका लागणार होता. ही तुमची चाल आणि तो भाग, त्या मोराची अश्रुधारा आणि त्याच्यापासून तो टिपून जी गर्भधारणा तुला होते त्याचा भाग. आता पुढचा एक विषय, मजा कराल तुम्ही. आता बघा जरा गंमत. यांना मी शक्यतो सचिन तेंडुलकर म्हणतो. आता यांचं नाव सचिन आहे ती वेगळी गोष्ट आहे. आपला सचिन तेंडुलकर नर्वस 90 म्हणून फेमस. जर त्या 90च्या नंतर म्हणजे 90 रन्स मारल्यानंतर जर 100 रन पर्यंत जर गेले असते, प्रत्येक वेळेला मला वाटतं 50-100 रन आउट झाले असते, तेवढ्या सेंचुरीज बिचाराच्या झाल्या असत्या. पण 90 रनच्या वरती ते गेले सचिन तेंडुलकर की थोडेसे डर व्हायचे. आणि तो भाग मी गातोय, त्याला नर्वस 90 म्हणतात. बघा, याचा स्वभाव कायम कुलर, घसरला सांभाळ घसरला पाहिला. याचा स्वभाव कायम कुलर, फटकेबाजी पावर फुलर. पण 90 मारल्यावर आमच्या सचिन भावाची होते या दांडी गुलर.
90 run मारले, nervous 90. Sachin Tendulkar is on nervous 90. Let's see. The next ball. जाऊया हा याचा स्वभाव कायम कुलर हट याचा स्वभाव कायम कुलर फटकेबाजी पावर फुलर पण 90 मारल्यावर सचिन भावाची होते या दांडी गुलर पण 90 मारल्यावर सचिन भावाची होते या दांडी गुलर 90 मारल्यावर सचिन भावाची होते या दांडी गुलर 90 मारल्यावर सचिन भावाची होते या दांडी गुलर तर या ठिकाणी 2 मिनिटं उरलेत हा 4 मिनिटं उरलेत एक समाज प्रबोधनाचं गीत गातो शाहीर हा समाज प्रबोधन करणारा पाहिजे तर गातोय आमचा मुंबई गोवा हायवे होता आदरणीय सन्माननीय राजकारण्यानो आदरणीय सन्माननीय मंत्र्यानो आम्हाला चौपदरी 6 पदरी काय नको आमचा जुना रस्ता होता तो द्या सगळ्या रस्त्याची चाळण झाली तुम्हाला हात जोडून विनंती आमच्या बाप्पाच्या दर्शनाला आम्ही जाऊ आमच्या मायलेकींना घेऊन जाणार आहे त्यांच्या कंबरड्याचा फक्त खुळखुळ होता कामा नाही कधी येणार वाट्याला कधी येणार वाट्याला दादा सुखाचं वळण कधी येणार वाट्याला दादा सुखाचं वळण बारमाही कोकणात नुसती रस्त्याची चाळण बारमाही कोकणात नुसती रस्त्याची चाळण कधी येणार वाट्याला कधी येणार वाट्याला दादा सुखाचं वळण शाहीर सचिन कदम तुम्हाला एक शब्द देतो मी तुमचा चांगलाही शब्द पडून देणार नाही वाईट शब्दही पडून देणार नाही मी त्याला प्रत्युत्तर करणार तुमचा चांगला शब्द आला की चांगल्या शब्दाने त्याला प्रत्युत्तर करणार आणि वाईट जो काही तुमचा शब्द येईल त्याला त्या शब्दाने मी तुम्हाला प्रत्युत्तर करणार आदरणीय सन्माननीय शक्तिवले शाहीर सचिन कदम बुवा या तुऱ्याच्या पवित्र साजामध्ये मोठ्या सन्मानाने तुम्हाला मी आरतीला बोलवतोय मुद्रावरी निर्विकारी सुंदर मूर्ती गडाला वाढूया